हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा एकदम छान चविष्ट झणझणीत असा डाळ कांदा कसा करायचा ते पाहणार आहे। छान असा झटपट आपण चविष्ट झणझणीत आणि चमचमीत असा डाळ कांदा बनवलेला आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीने डाळ कांदा तुम्ही नक्की करून बघा। हा आपण चणा डाळीचा डाळ कांदा बनवलेला आहे। याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही डाळीचा बनवू शकता, छान टेस्ट लागते। नक्की एकदा करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, चणा डाळीचा डाळ कांदा बनवण्यासाठी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून आता मी ही 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बाउलमध्ये काढून याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ही 1 ते 1.5 तासासाठी अशीच भिजत ठेवायची। या पद्धतीने मी 1 ते 1.5 तास याला अशीच भिजत ठेवते। छान भिजली की छान पटकन शिजली जाते। इथे बघू शकताय 1 तास झालेला आहे आणि डाळ चांगली आपली भिजलेली आहे। आता यातलं थोडंसं पाणी काढून घेते आणि या पद्धतीने आपण याचा डाळ कांदा करून घेणार आहे। बघा, मस्त छान डाळ भिजलेली आहे। आता डाळ कांदा बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी एक छोटी पडी होईल एवढं तेल घालून घेते आणि तेल थोडं गरम झाले की थोडीशी मोहरी घालायची, त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आणि हे छान असं तडतडू द्यायचं। ते जिरे मोहरी मी घालून घेतलेले आहे, बघू शकताय। आता हे छान फुललेलं आहे। त्यामध्ये मी 10 ते 12 छोटी कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत। कढीपत्ता घाला, छान चव लागते। आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो घातलेला आहे। कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय कांदा घातलेला आहे आणि कांदा मी चांगला इथे परतून घेते। बघा, चांगला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे या पद्धतीने सतत हलवत मी कांदा चांगला भाजून घेणार आहे। बघा, या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा। इथे कांदा चांगला भाजलेला आहे। आता त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट बनवलेले आहे, ताजीच बनवलेले आहे, ती घालून घेते। इथे बघू शकताय छान आता आपल्याला हे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं आपल्याला आले लसूण पेस्ट यामध्ये घालून छान परतून घ्यायची। इथे बघू शकता या पद्धतीने मी आले लसूण पेस्ट पण परतून घेते। हे छान बघा परतून घेतलेलं आहे। हे छान परतून झाले की यामध्ये मसाले घालून घ्यायचे। इथे मी पाव चमचा हळद घालून घेते। बघा, या पद्धतीने हळद घातलेली आहे आणि इथे मी लाल मिरची पावडर घालते। 1 चमचा लाल तिखट, आपलं तुमच्या आवडीनुसार तिखट घाला। मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि इथे अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे। तुमच्या आवडीनुसार मसाले घाला, पण या पद्धतीने बनवलं तर छान चव लागते। पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर भिजवून घेतलेली चणा डाळ घालायची, छान चव लागते। बघा, या पद्धतीने आणि डाळ घालून आपल्याला मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे आहे। या पद्धतीने मी डाळ घातलेली आहे आणि मसाल्यांच्या बरोबर मी चांगली 2-3 मिनटं परतून घेते, बघू शकताय। आता अशी परतून घ्यायची, नंतर याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं। इथे बघू शकता यामध्ये मी अंदाजेच पाणी घालते। डाळ आपली चांगली भिजलेली आहे, त्यामुळे थोडंसं शिजण्यासाठी भाजी जास्त मी पातळ पण करणार नाही, जास्त घट्ट पण ठेवणार नाही, थोडीशी दाटसर अशी बनवणार आहे। डाळ शिजली की ही भाजी छान दाटसर तयार होते। बघा, मऊसूद अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। हे छान असे मी पाणी घातलेलं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घालून घ्या। अजून थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते, तुमच्या अंदाजाने पाणी घाला। यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे। मीठ घालून घेते आणि याला मिक्स करून घेते आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला 7 ते 8 मिनटं चांगलं एकदम लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे। छान उकळी आलेली आहे। इथे झाकण ठेवलेलं आहे। इथे बघा 8 ते 10 मिनटानंतर चांगली मी डाळ शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायची। इथे बघा या पद्धतीने कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेते। बघा, आणि थोडंसं 2 मिनटं शिजवून घ्यायचं। यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर 2-3 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे। थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे। डाळ थोडीशी मला दाटसर वाटत होती, त्यामुळे थोडंसं मी गरम पाणी घालून बघा छान 2-3 मिनटं अजून शिजवून घेतलेली आहे। बघा, डाळ छान अशी शिजलेली आहे आणि मस्त भाजी तयार झालेली आहे। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही आणि चवीला एकदम मस्त लागते। बघा, तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा, एकदम छान झालेले आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम टेस्टी चविष्ट भाजी बनते। एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।